बंद करा. हॅलो हे इतके काही काही इतके नंबरी झाले. अरे खुर्च्या आणले हो मला याले काय नाही बारवर नेते आणि दारवा पासते आणि मटण खाऊ घालते. एक आमदार तर म्हणे बीजेपीचा पोरो हो तुम्हाला काय पाहिजे जे पोरगी पसंत पडली तिने उचलून आणतो तुमच्याकडे. गुंडों को तो नेता बना दिया, सज्जन को फत्तर गा लिया, वारे तुम्हारे राजा ने रावण को नजवा दिया. गैया कटे मदिरा नटे सीने नटी का जोर है, ये इंसान तो खुलना चले घर घर में घुसखोर. पोरगी उचलून आणतो आणि एखाद्या पोरानं म्हटलं असतं मला तुझीच बहीण पाहिजे आणली असते का त्याची तुझीच पोरगी पाहिजे तुझ्या मोठ्या भावाची. काय बोलतात सत्तेचा माज आहे बघ. आणि म्हणून सांगतो राजकारणात तुम्ही या गरिबानं या कोण्याही जातीवाल्यानं या पण या पण पैसे कमावू. जसा सत्यपाल महाराज झाला नोटा कमावले नाही जमवलंच नाही. मी चप्पल जाणून गाडीत ठेवली. ती कोणती चप्पल आहे माही मालूम आहे. महापौराचा दवाखाना आहे महामुलगा बालरोग तज्ञ. मग त्याच्या दवाखान्यात कोणाची चप्पल राहिली माई स्टेजवरून कोणी नेली मी त्याची घेऊन आलो. मायच्या शपथ नाही 2-3 इंच लांब आहे. चप्पल 500ची आहे. अंबानीच्या बायकोची चप्पल 6 लाखाची आहे. माईची चप्पल शेतकऱ्या जाणाऱ्या माईची चप्पल 50 रुपयाची आहे. चपलीले महत्व नाही. एखादी बाई फार दागिने घालते तिच्या नवऱ्याचा भ्रष्टाचार आता टेबला खालून खायचा काय चाटतं. अशा साहेबाची बायकोही होऊ नको पैसा वाल्याची. तिला एक पतिव्रता. माझ्या माय मावल्यांनो या करता पुण्यतिथी आहे काशीनाथ बाबाची. त्यानं पैशाचा लोभ नाही केला. सरळ आला तो घ्या आणि हे मांडाय करता मी आलो. जिंदा रहने के लिए तेरी कसम एक मुलाकात जरूरी है सनम. तिकडे नको नेऊ नका आपल्याला इकडे न्यायचं आहे. शांति पाने के लिए ये मानो साधु संतों का जरूरी है. म्हणून माझ्या तरुणांनो अरे दरवर्षी रक्तदान केलं जाते इथं. याले म्हणते यात्रा नाही तर बसले पूजा करत जहान्नमाच्या महान्नमाच्या महान्नमा. आमचंच खातं चोट्यान आमचीच माय काढतो. तुम्हाला जर अभिषेक करायचा आहे तर रक्तदान करा. हे पा सत्यपालने आपल्या बायकोचा अभिषेक केला. माई बायको मेली आजी मेली माई मा लक्ष्मी 36 वर्ष तिनं माझी साथ दिली. बायको नवऱ्याची माय असते फक्त काही मिनिटाची पत्नी असते. माझ्या भावांनो मला अनुभव आला. माझी बायको मेली तर रक्तदान तर महत्वाचंच आहे पण मा बायकोचं देहदान करून टाकलं नाही. मेडिकल कॉलेजने देऊन टाकलं. हे तुमच्यासारखे नाट्य करत नाही बसलो. बायको मेल्यावर ना कोण्या बाईले बांगड्या फोडून नाही दिल्या आईने. मला खरी देवाची भक्ती करायची आहे. घंट्या वाजवल्यानं कुठं भक्ती होती ना देवाची. नारळ फोडल्यानं देवाले नारळ आवडलं असतं तर देव कोकणात नसता गेला. देवाले बुक्का आवडला असतं तर बुक्क्याच्या फॅक्टरीत गेला असता. देवाले कुंकू आवडलं असतं तर कुंकूच्या फॅक्टरीत गेला असता. देवाले तांदूळ आवडले असते तर राईस मिल मध्ये गेला असता. पण माझा भगवंत गेला म्हणून माझ्या डोक्यात हे भक्ती शिरली. तुकडोजी बाबाच्या आश्रमात मेडिकल कॉलेज आहे. डॉक्टर तयार होतात. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज डॉक्टर तयार होतात जाऊ. आणि म्हणून माझी भक्ती आता हे बदलली. तुम्हाला जर देवाले मी या माय माऊलीले वंदन करतो रक्तदान केले जे तुम्ही देवाची भक्ती केली. खरी देवाची भक्ती आहे. जीव वाचते ना एका बॉटल. मी मा बायकोचं देहदान का केलं. मा डोक्यात आलं मा बायकोचं शरीर
डॉक्टर तयार व्हायचे कामी आलं पाहिजे. नाही काही बाकीचे लोक चिवते बनवते. तुम्ही म्हणा ना काय करता? केस काढ, केस केस टकले करता. बरं तुम्ही केसच करून देता. बापाने द्यायची आहे तर दारू द्या ना, की मी आजपासून दारू पिणार नाही. अरे एका बारचे 6 बार होऊन राहिले धामगाव. इकडून जैन मंदिर, इकडे काशीनाथ बाबा, तिकडे मस्जिद, इकडे बुद्ध विहार. 6 17ची बॉडी. किती बायका विधवा आहेत? दाखवू काय तुम्हाला विधवा बाय? या दारूच्या बाई किती बायकायचं कुंकू पुसल्या गेलं. दारू पिऊन मायले मारी जावा. दारू पिऊन मायले मारी नांदगावचे लोक प्रेम करत असतील या लेकरावर. शिंद्याच्या पोरावर तर दारू प्या. काशीनाथ बाबाने तुमच्यामध्ये जे बाई बसलेली असं जिचा पती दारू पिऊन मरण पावला, तू जर उभी राहिली ना बाळा, तर यातले आपोआपच 5-25 लोक दारू बसल्या जागीच सोडले. उद्या आपली बायको विधवा होईल, आपले लेकरं नांदगावच्या स्टँडवर भीक मागतील, काका 5 रुपये द्या. मा बाप मेला म्हणून लाजा वाटू द्या. पेना राहिले किंवा मायच्या दुधात दारू टाकली. जेवढी इज्जत वाढली तेवढं खाली पडून बाबू. म्हणून ज्यानं आपल्या मायचं दूध पिऊन मोठा झाला, आता दारू पित राजा. हा शेवटचा इलाज. हॅलो ओके. हा माझ्यावर पाहून ठेवतो मी. शेवटची गुरु किल्ली आता शांततेनं. तुमची गलती नाही. हे जे गलती आहे ना, एवढे वेगळं फायदा करायचा परिणाम. 2 लेकरं असले ना तात्विक संसार. हे बघ कापले साहेब आहेत नांदगावचे. कुंभाराचं घराणं काय ना बरंच नाव आहे. आज कार्यक्रम त्यांच्याकडूनच आहे. तिरमदास तिरमदास बाबू धनगर समाजाचे एक जण PI पोलीस स्टेशन ठाणेदार संदीप भाऊ, आणि त्याचा दुसरा भाऊ बँकेत, आणि तिसरे SRP मध्ये शिक्षण. त्याचे चुलत भाऊ. सर्व मिळून परिवार आहे बाबू. मी 2 वेळा येऊन गेलो, कारण मला ड्रायव्हर धनगराचा आहे ना. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार झाला भद्रकुळामध्ये अवतार. हरी लोकांची लोकमाता पहिल्याची होळकर. होळे गरीबांची लोकमाता पहिल्याची होळकर. आवाज पुण्यश्री गैंड्याबाई होळकरांचा, राष्ट्रमाता जिजाऊंचा, सावित्रीबाई फुलेंचा, राधाबाई भीमाईचा, सन्मानाच्या घरात पहिली पैदा झालेली शिक्षिका फातिमा शेख माईचा. अहिल्या देवीचा अवतार.
PSI स्पेशल रिझर्व्ह पोलीस आणि बँकेत याले कारण काय आहे काकू? नाही तर कुंभाराचं पोरग एवढं गाणं आहे. हो सॉरी, धनगराचं पोरग काय पिकअप की एक कापडे की कुंभाराचा आहे म्हणून मला ते कन्फ्युज झालतो. माझ्या भावांनो, याला कारण आहे शिक्षण. म्हणून माय मावल्याच्या पाया पडतो अर्धपोटीला. गाडगे बाबानं तेच सांगितलं, पाया नाही लागू दिलं. हे बाकीचे महाराज स्पेशल महाराजच्या पायाला पळा हार टाका टाळ्या वाजवा सुखी राहा तुमचे लफडे चालू ठेवा. म्हणजे भागवत वाचणाऱ्यानं जिल्हा परिषद मेंबर नांदगाव खंडेश्वरचे 7 दिवस भागवत वाचलं त्या महाराज. तो बिचारा देव माणूस आहे, 3 वेळा निवडून आला ना आपल्या जिल्ह्यातल्या पेपरला आलं. त्यानं भागवत वाचलं, त्याच्यात घरी मुक्काम केलं महाराज. आता एवढं माल खातात जाईल त्याचीच बायको घेऊन गेली. माल खोटं वाचेलच. तो बिचारा देव माणूस तिले पुन्हा आणलं बरं बाया की तू चाल मी तुला मागलो होतो. महाराजची बायको झालं फुल मोसम सोडला नवरा. तुम्हाला वाईट नका वाटत देऊ का? आपण माणसाईले दोष देतो. आपण माणसाईले दोष देतो. आपण पोराईले दोष देतो, पोट्टे बदमाश आहे पोट्टे. पण पोरीनं त्याच्या मोटरसायकलवर खाऊन बसता. या पोरीचाही गलती आहे. एकाच पार्टीने दोष देता का? अरे आता बाईले माणसाले अधिकार सारखा आहे. ज्या बाईले चप्पल म्हणत काय म्हणत काकू वाहन म्हणत ना की बाबू हिले डोक्यात नको घेऊ, हिले पायात ठेव. जिले वाहन म्हणत पायातली चप्पल म्हणत तो महाराज जेलमध्ये आहे ना, तो तर म्हणे नरकाचं द्वार आहे म्हणे बाहेर. ज्या मायनं शिवाजी राजाने जन्मात सांगले ते नरकाचं द्वार किती वाईट लिहिलं. ढोर गवार पशु नारी याच्या पुढचं सांगा तुम्ही बोला. एकटाच बोलू का? तुम्ही माझ्या बापा मध्ये तयार केलं तुम्ही नांदगाववाले लहानपणापासून बोलले ना. ढोर गवार क्या बात है. आई उद्या राहते काही उद्या राहा. ढोर गवार पशु नारी ये सब तारण के अधिकारी म्हणजे ढोर गवार पशु आणि नारी. आता मला सांगा तुमच्या अंतकरणाले दुःख नाही झालं? बाईले माराव, ढोराले माराव, गवाराले माराव, याची नीती अलग होती. याईनं बायाने पाया खाली दाबलं. पण आई थांबा तुम्हाला ग्रामगीता देणे साहेबांना दिलं ना आपल्याला. धन्यवाद माताजी. हिंदी सायडर आहे का तुम्ही? काय नाव? हिंदी सायडर आहे. मैं तुमच्या फेसबुक वरूनच अंदाज लावला. हे कोरोना म्हणल्याची बायको दिसतच नाही. हे असं गणित आहे कॉन्फरन्स. हे इतकं कनेक्शन पब्लिकशी राहते. कोणाचंही भविष्य सांगतो, कोणाचंही. तुम्ही उभे हे गंध लावले. तुम्ही मागा नका भाऊ. तुम्ही आय लव्ह यू. तुम्ही तुमचं नाव काय? बरोबर. माझ्या इमानाने मी फक्त त्यांच्या चेहऱ्याचा अभ्यास केला. कोणताही धक्का टाकला तरी सक्सेस आहे. कारण गर्मी नाही ना दुसरी योजना तुमच्या घरात जाऊन राहिली. तुकोजी बाबांचं कॅलेंडर हा ये ढोने के बाद नीचे बैठ गए करके तो जिंदे है ना तू. पंक्ती फिरू 50 एकर कमावलं. ए बोला साहेबाले घरात बोलली पुरी पटपट
साहेबाने खरं माणसाय काय माहिती काशीनाथ बाबाने असं कधी केलं नाही. माझा बाबा सारखी नियत होती बाबू हे का जाणून पोरी की बाया बसायला चांगलं चांगलं फेसबुक असलं तर बाबू सर्व पोपट्याची गर्दी तिच्याच पत्रवाडीवर आहे. महाराज दलाल महाराज खरी गर्दी तिच्याच लाईनवर. लग्न झालं काय महाराज घरी पुजारी आहे पुजारी होत नाही का हे आपण लग्न केलं घरी कोणत्या संसार केला मन तृप्त झाले आहे तुझ्या तो मारी नाही तो ब्रह्मचारी चिवटे बनवतात मग झाले जेलमध्ये जातात. दुसऱ्याच्या माय बहिणीवर त्याने बिचारानं जिल्हा परिषद मेंबरनं 7 दिवस खाऊ घातलं. त्याच्या घरावर टाकाव त्या माणूस आई तू काही म्हण आजचं कीर्तन तुला पचून घ्यावं लागेल. अपचन होईल. तुमच्या बायाला बाकीचं ऐकायची आदत आहे. रावणाला का तोंड होते तू सांग मावशी त्याच्या मायची डिलिव्हरी होईल का तोंडाचे तुम्ही ऑप्शन काय हॅलो बाईचं बाई भागतो बाई सांगत बोलते काय तर म्हणजे कुंभकर्ण 6 महिने जेवत बसायचा मग हागे किती महिने नका हृदयाने लावा म्हणून वचन ग्राम गीता की तुझ्या गावाचं नाही का तीर्थ बाबा ही पन्नास पोराईनं रक्तदान केलं या भात टाळ्या वाजवा. छत्रपूर मधून कापडे साहेब पोलीस स्टेशन मधून लवकर येणार होते पण 2 मर्डर झाले डबल मर्डर म्हणून लेट आले. आमचं बोलणं झालं. माझ्या परवाचा कार्यक्रम चंद्रपूर मध्ये तुकुम नावाचा गाव चंद्रपूरला लागून आहे. 2 मर्डर झाले. त्याला थोडस काही झालं की अग्रवाल तुम कभी टेंशन में आते नहीं. म्हणून मी नेहमी म्हणतो मारवाडी गुजराती जे याच्या अंगाला आणला होता मी फेमस आहो त्या बाबतीत. म्हणजे मारवाडी दिसला की अंगाला आणला होता. घरही मारवाड्याच्या शेजारी आहे. हे माई आमच्या गावातले इंजिनियर साहेब आहेत अकोटचे. बाबा राजकारणात शिवाजी शिक्षण संस्थेचे डायरेक्टर होते मागच्या टर्म. एवढ्या देव माणसाने पाळलं की आयुष्यात यायचा बाप प्रार्थना करणार आहे. सामुदायिक प्रार्थना पण तुमच्या डोळ्यात पाणी आलं कारण यायचे बाबा इंजिनियर वानखडे पण पोराच्या लक्षात आलं माय विठ्ठल इंजिनियरी आहे आणि कीर्तनकारही आहे. उद्या त्याचा आळंदीले कार्यक्रम होता. सॉरी त्र्यंबकेश्वरला कीर्तनकार आहे. फुलट्यांवरचा महाराज कीर्तन मला म्हणजे महाराज तुम्ही पैजामा 16 धोतर घाला. म्हटलं मला धतिंग नको मला काही लोकांना पाया लागून घ्यायचं नाही. आपल्याला आवडत नाही ते. गाडगे बाबाच्या रक्ताचा तुकडोजी बाबाच्या रक्ताचा आवडी मी पाया लागणं मंत्र देणं बाहेर शिक्षणी करणं
मग मंत्रातून काही सांगणं मला भाऊ लय चालू आहे नाही ना तो लहानपणचा लाईन सोबती काही लोक म्हणजे आवाज बाई सारखा आहे बाकी काही फरक असेल याचा आवाज जरी बाई सारखा आहे पण याने कमी समजू नका 3 लेखनाचा भाव पकडता का पकडलं 15 धन्यवाद बाळा पाहिलं का आम्हाला 50ची नोट दे नाही ग्रामगीता घेतो धन्यवाद जाऊ दे रे हाताना आपल्याकडून नाही कपडे साहेबांकडून जाऊ द्या हाताना आपल्या आई वडिलाची किंमत कदर व्हावी म्हणून कापले साहेबांनी घे बाबा त्याला ग्रामगीता काय समजेल नोट तरी मजा येते देऊ दे त्याच्या बापाचं फेसबुकही जोडणार चांगला आहे इरिगेशन दादा उद्योगी आहे ना हो कोणाचे बाबा नको राहू दे त्या बाप्पाने उभे पप्पा साहेब बरं राहू द्या नाही म्हणतात उद्योगी आहे काय धंदा वायर आहे ना इथं टेलर म्हणजे आमचा धंदा हिरकला शिंप्याचा मी शिंप्या म्हणून काही युती आहे आमच्या जातीने हरकत समजू नका सांगून देतो लहान जातीवाले लोहार सुतार धाबी कुंभार आमच्या लहान जाती आहेत आमच्या जातीला हलकट समजतात शिल्प्याला जर हलकट समजाल तर आम्ही कपडे शिवणं बंद करू मग तुमची बिलीव दिली म्हणून टेलर काम करतात त्याचा चेहरा सांगून राहिला फेसबुक खाऊन घेऊन शेतकरी दिसतच नाही शेतकरी म्हटलं तर वय खूप येते सोकेल साकेल गाडी वाढेल एकरी दिन सिंपल अच्छे दिन काही तुमच्या गाडीवाले उभे राहा बरं ते स्वेटर वाल्याच्या मागे शाल दे रे उभे राहा तुम्ही हे नाही तुम्ही नाही ते त्याच्या मागचे हे स्वेटर वाले बरोबर तुमच्या बाजूचे नाही तुम्ही नाही ना बिना स्वेटर वाला तुम्ही तर फाउंटेन जाऊ द्या त्या माणसाने उभं करतो तुम्ही ते हा नाही नाही जाऊ दे अरे शाल देतो सत्कार करतो मला 2 शाला दिल्या ना या संघ नेऊ का मी जे बोलून राहिलो खोटं की खरं काय करता तुम्ही कास्तकारी चांगले दिवस आले काय कधी येतील अच्छे दिन 9 दिवस झाले शेतकरी हे शाल अर्पण करतो माझा सत्कार केला या मंडळानं युवा महोत्सव आहे बाबू 21 तारीख आहे या गावातले तरुण हॅलो या गावातले तरुणी जागृत आहेत मी माझ्या तरुणाईला धन्यवाद देतो आणि हे शाल एखाद्या तरुणानं त्याच्या खांद्यावर टाक शेतकरी आहे इज्जत करतो खायला लागतो कोणत्या महाराजाच्या नादी नको येऊ तू फेकू नको हा पुणे गावचे काका नांदगाव आडनाव काय आपले कोण्या कंपनीचं हँडसेट आहे आपले कंपनीचा हँडसेट जेवायला वाला
अरे छान असून तर कुणी फेल नाही होते ग्रामीणाचे ना सगळे सुरुवात केली ना आपल्याला बापाच्या हाताने आणलं फुका बंजाराचं आणलं तिथेच उभा राहा गेले अरे हातो धन्यवाद काका घेऊन या आणि नातू तुमच्यासारखा चेहरा आहे गेली कधी भाऊ मारला होता का देऊ नको देऊ रे जाऊ दे जे ना हाताना हात हे बहीण पैसे दुसऱ्याचे चष्म्यावर गेले चष्मा अजून आलं ते अजून मी काय शिगर न व्हायला लाल दिसलं त्याच्यावर हा मोठी मा टाइमले लाल 5 मिनिटात तर झालं नाही आता मला बंद करू नका मी ब्रेक होतो पाहिजे माझ्या भावांनो शपथ न सांगतो हे आता आदतच आहे त्याची खरंच मागील होती मामाईच्या बाळणपणाने आई नो सीझर नॉर्मल डिलिव्हरी मॅन्युफॅक्चर मागील होती मागील 5 मिनिटात तर झालो पाचव्या मिनिटात ना बापाच्या हातात माहीत ओबीसीच बियाणं नाही पण ओके पण जगण्याची आयडिया आहे ना मारवाडी गुजराती जैन दिसले की तुम्ही अंगावे अंगावर जा बामण त्याचाही आदर्श घेत जा ब्राह्मण मंडळी सर्व देशा कौशाल आहे त्याचं मार्गदर्शन घेत जा कसे जगता पा कारण कमिशनर कलेक्टर प्रमाणच छापला आपलं बियाणं चुकून जास्तीत जास्त आपलं पाहिलं मुश्किल ना आता आपले लोक जागृत झाले त्याला फुले शाहू आंबेडकर कळला नाही तर सत्यानाश झाला बहुजन समाजाचा माझ्या शपथच सांगतो ब्राह्मणाच्या पोरी कलेक्टर कमिशनर खाली पाहणं कोण आहे वर ओपन खाली येतील मनात आपण आरक्षणता आहे पण फायदा नाही जरा डोकं वापरा माझ्या बहिणींनो तुम्हाला आपली कुंड्याची पोरगीच बहुजन समाजाच्या पोरी तुम्ही पुढे गेलं पाहिजे त्याला शिक्षण उद्योग मी काऊन म्हणतो अग्रवालजीचं नावच लिहिले स्पेशल बजाज बरं दान द्यायला पुढे आहेत हे लोक 2 एकर जागा दिली मी ऐकलं असं कोण दिली आपला आहे का कोणी 85% नाही काय 2 एकर देणार ओपनचाच आहे पण पालीवाल काय गोड आहे पालीवाल संदीप आपल्या ज्यांनी बाबा 2 एकरी दिलं 1 किलो चांदी दिली आहेत का इथं पालीवाल जसे अग्रवाल त्याची पाली त्याच्या अंगाने आणला होतो आहेत का पुढा पुढी दोघही योगेश भाऊ पालीवाल 2 एकरी दिलं काशीनाथ बाबाने कारण परिस्थिती खराब झाली काकू धन्यवाद काका आले काय काकू काका आले काय मग तुझे काकू 1 मिनिट अरे छाती पाहिजे ना 2 एकर आणि 1 किलो चांदी टाळ्या वाजवा
काका आहे काय लई दूर आहेत काका येऊनच जा इस्टेट गेली तर कबूल 2 एकर दिलं आणि 1 किलो चांदी त्याला आठवण हो मला यायची परिस्थिती दळमळली होती पण काशीनाथ बाबाच्या आशीर्वादानं गेम बसला आणि या मायची ताकद आहे ना खोटं बोलतो का अजून सांगू काय गजानन बाबा अहो त्या पुतण्याले शिकवलं नाही तर 2 पुतण्याले आणि शांती आहे समाधानी बाई आहे आणि मुलगा जय जय का नाही देश काय कमावलो पालीवाल बाई मला भाचाई मॅजिस्ट्रेट आहे हे माय बापा धन्य माता पिता एक मिनिट दोघही माय बापाला धन्यवाद देतो आई तुम्हाला उदंड आयुष्य भेटो तुमचा संसार तुमचं जीवन गोरगरीबाने शेतकऱ्याने मदत करत जाओ काशीनाथ बाबाने मदत केली देशाला 2 आहेत काय संदीप भाऊन आणल्या आपल्याकडून सत्कार नाही धनगरा करून मारवाड्याचा सत्कार एसटी प्लस ओपन मंदात ओबीसी मी संदीप भाऊंना विनंती करतो ठाणेदार संदीप दादा कापडे यांनी पाणीवांजींना शालेचं कापड देऊन कापडीजींनी सत्कार करा धन्यवाद आई तुम्हाला साडी देतो मा पत्नीच्या स्मरणार्थ साड्या वाटतो मला मालूम आहे तिच्या पुण्यतिथी निमित्त काकाने चालवा हा धन्यवाद आणि मला मालूम आहे पाणीवाल शालही ठेवत नाही रस्त्यानं जाताना कोण्या गरीबाने देऊन टाकेल हृदयच मोठं आहे आणि या आईला साडी अर्पण करतो पण ते आई 2 एकर देणारी 1 किलो चांदी देणारी ते साडी काय नाही जाताना कोणा गरीबाने फेसबुक बिना तेलाचं काय देऊन टाक हो त्याला तर तुम्हाला त्या मला फेसबुक वाल्याने कॅमेरामॅन तिकडे तकलीफ नको होती आणि बाबा ग्रामगीता घ्या उदंड आयुष्य भेटो बसा माय बहीण बसा ताई काय नाव तुमचं काका काका पालीवाल काका नाव काय काकूचं नाव तू थांबे पद्माबाई आवडलं ताई हे ठेवत नाहीत ना कोणाकडे 1 मिनिट पद्माताई उदंड आयुष्य भेटो बसा आभारी तुमच्या नाही ना अहो जोडीदार आहे एवढं मोठं वय झालं तुमची जोडी रामदेव बाबा म्हणतात पद्मा आई ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होता जा बस काकून पद्मा आईने इशारा केला मालकाने चलो पद्मा आई जाता जाता आहे का रामदेव बाबा म्हणतात ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात आणि बायकोनं कधी नवऱ्याने ओम म्हटलं तर पुन्हा मेंदू जागृत होता आई तुम्ही काकाने म्हटलं चलो तर काका तुझ्या पुढे रवाना हातवर गो पाना आई पाहून राहिली कोणाले शाल कोणाले देऊ दे ना कोणाले दे आई तू पद्माताई कोणीही गरीब बाईने शाल देऊन टाक मला मालूम आहे हे ठेवत नाही
उभं कर तिने, उभं कर. जिच्या अंगावर टाकत तिने उभं कर. साडी दिली त्या मायनं आणि आपल्या पार्टीच फेसबुक दिसते, मग लेखक दिसत. या बाईने टाकाई. क्या बात आहे. हे आहे काय वाजवा तंबाखू द्याने पत्र काढे. तंबाखू देतात, चुना रंग देतात. चुना चुना हाय हाय चुना चुना. धन्यवाद आई साहेब, आभारी माझा चिंता नाही होऊ देत का कोणी. तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो. आता तर तुमचा मोसम चालू आहे. धूम चालू आहे आता. मारुतीच्या गडबड नाही होता येत ना शब्दाची. एक शब्द टाळते. एका खासदारानं साधे म्हटलं तर सत्यानाश झाला शेतकऱ्याचा. शब्द की खैरात हूं, सब शब्द मेरे पास है. मुर्देश जगातून शब्द से होता अशुभ का नाश है. बाया आता नावाचं तर मस्त चालू आहे. चांदीची वाटी, चांदीचं पेलो. चांदीची वाटी, चांदीचं पेलो. मग परमनंट गेलो म्हणून दुसरा टेम्परवारी केला. तुम्ही गजबचे नाव घेता. काय तुमची कलाच अलग आहे. म्हणून तर लग्न झाल्यावर 3 महिन्यात तर अच्छा खिला दिया तूने मेरे प्यार का, अच्छा खिला दिया तूने मेरे प्यार का. शादी हुई तो घर टूटा मेरे बाप का. कोणती औषधी वापरता रामदेव बाबाची आईले. माझ्या बहिणींनो, संयुक्त कुटुंब राहा. सत्यपाल बोलत नाही काकू. गजानन भाऊ मला चुलत भाऊ आहे. याची माया अलग आहे, मा बाप अलग आहे. आणि मला मोठा भाऊ. आम्ही तिघही भाऊ एकत्रित आहोत. 27 धनाचं कुटुंब आहे. मिठाच्या पोळ्या आणतो तर 3. आज तुरीची डाळ घेतली 71 रुपये. हे डबल फटका आहे म्हणे अग्रवालजी. हे डबल फटका आहे. दुकानदार होता शिंदी, वावरात तुम्ही, तो सांगते डबल फटका. भाव एकच. व्यापाऱ्याची अक्कल डबल फटका आहे माझे बहिणी. आता म्हटलं सिंगल फटका दे की डबल फटका दे. दे बाबा एक फोन 30 के दे तू. 71 न आणली. महाराज बोले तिल अच्छे. मैं काही तिल संक्रांती आणली नाही. चिकट मारलं. म्हटलं तिल संक्रांत झाल्यावर कमी स्वस्त होत. मग आता दिले त्याने 140 आणि ते तीळ होते 165. पन्नीत घालतात ना. मार्केटिंग, रामदेव बाबाचं मार्केटिंग कसं जोडत आहे. तुमचा कापूस काय भाव आहे? 5000, 56, 54. तुमच्या हातात भाव नाही, भाव व्यापाऱ्याच्या हातात. तुम्ही फक्त गव्हाच्या, ज्वारीच्या, तुरीच्या पोत्यात बसत राहतात. माल तुमचा. रात्रीनं पाणी द्यायचे दणके तुम्ही घेतले, तुझ्या बायकोनं घेतले, तुझ्या लेकरानं घेतले. आणि त्या माल विक्याचा अधिकार तुम्हाला नाही. ते 10-12 जण जमा होतात. 401, 450 नाही. तो सोयाबीन ऊपर जाना देना 2700, 2600, 2650. अबे 2650, 2650 एकच आहे ना भावा. पण हा शेतकरी यालाच काऊन आत्महत्या करून मरावं लागते? कोणता पुढारी काऊन नाही मरत आत्महत्या करून? कोणत्या मंदिरातला पुजारी काऊन नाही मरत? कारण त्याची आवक आहे ना.
कोणता महाराज काऊन नाही मरत आत्महत्या करून माल दाबते ना, आणि धंदे काहीच नाही. रामदेव बाबाचे झटके घेत राहते. रामदेव बाबा मला आवडतात, उद्योगी महाराज आहे. एक पतंजलि का नमक, एक पतंजलि का आटा, गहू कोण पिकवले, 10,500 कोटी कमावले कोण? रामदेव बाबा सारखं मार्केटिंग शिका, ठाकूराच्या हॉटेल सारखे हॉटेल चालवणं शिका. पाहून घे, मी तिथंच जेवतो झुणका भाकर, इकून गेलो की तिकडे गेम बस होतो. ठाकूरच्या हॉटेलीत झुणका भाकर. आणि करतार भाऊ होते तेव्हापासून प्रेम करत. आता करतार भाऊ गेले, त्याच्या कुटुंबातले बरेचसे मरण पावले. काय विचारत माझ्या माय बापू मार्केटिंग तरुण पोराईने तेच तर सांगतो, धंदा असा कर या कॅमेऱ्यावाल्या भाऊ सारखा उभे राहा, हा राजा धंदा असा चटकन असत. तुम्हाला धंद्याची त्यात भरपूर आहे. मी पाहून राहिलो कपडे साहेबाच्या घरापासून. बरं मस्त आहे, खाऊन पिऊन जाय, दुनिया जाय, एवढंच घेत नाही हा माणूस कोणाचा. झाला तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता भाऊ. फोटो द्यायचा मग भाच्याला, कनेक्शन लावून घ्या. चांगली कॉपी निघाली तर पाठवलं, लोक फोटो आणतात. आणि चांगलं आहे, तुम्ही यशस्वी होता. असेच काळात जा. माझं लग्न झालं तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता. मा बायको जोड पहिले कॅमेरा म्हणून डायरेक्ट पोचा. नवरदेव बाजूला हात छापा करे, नंतर पहिले कॅमेरा म्हणत आता. अरे काशीनाथ बाबा माफ करता तुमच्या लेकराले, हे असं मला करा लागते, नाही तर मा चिंतन चिंतन गुंडवून टाकतात. कोणी ऐकत नाही. रामकृष्ण ऐकतच नाही. मला रामकृष्ण हरी ऐकल्यानं वाईट होईल का? श्याम आंबेडकरी आमची आज टाकत नाही तुमच्यातून एका मावशानं घरी जाऊन टाकतात. मावसा 1,00,000 रुपये हाटतो, पण मला मालूम आहे तुमच्यात विकणारे लोक नाही. अरे पेट्रोल खर्च करून आले तुम्ही. ज्यानं आपल्या बायकोला सोबत आणलं बाहेर जाऊन, त्यानं उभं काही कोणी मायचा लाल आपल्या बायकोने आणला. क्या बात है, 100% इरिटेशन. नाही उभे राहा ना, दोघे. आणि कोण्या गावचे साहेब तुम्ही? खानापूर. थांबे बोलणं तोंड घालायची आदत बापासारखी आहे. अरे बाबू शेजारी मोजके नाही आल्या. खानापूर. तुम्ही काका? सारशी कोठो छात्र आहे का इथं? कोण आहे? सार भाऊ. चांगलं भेटी झाल्या बहिणीच्या. मस्त जमलं. असंच करावं लागते, बायकोने खूप ठेवा लागते. बाई उभी राही बरं. काय आडनाव सारसी कोठोला? राऊत मॅडम उद्या राहा. हे खरे बोलले की खोटे? कुठले? धन्यवाद दीदी. जय जिजाऊ, जय शिवराय. उभीच राह, साडी पाठवतो. धन्यवाद साहेब. आणि तुमची पत्नी नाव? प्रिया. काय बाबा नाव?
आमच्या टाइमले मंजुळा, नर्मदा आणि पाण्याचा पत्ता गंगा. गंगाची साडी बरोबर नाही. क्या बात आहे, सुंदर आहे. तुम्हाला उदंड आयुष्य भेटो. बायकोवर प्रेम करा. लोक बायकोले नाही आणत, शेजारने घेऊन साड्या देतो. प्रिया ताई उभ्या राह. तुम्ही मग ते गाणं म्हणत होता, प्रिया 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 म्हणत त्या. दीदी धन्यवाद. मस्त संसार सुखाचा करा. आणि ज्या बाया नवऱ्याच्या घरी राहत नसल, भांडण होऊन आलीशी नांदा, तुले काशीनाथ बाबाची शपथ आहे, यायचे चेहरे पाय कसे देणं साडी. बाई हलकी असो की भारी असो, माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी निमित्त वाटतो मी. म्हणून बाळा, तू आमची लेक समजून एक साडी तिकडे तिकडे माग पाठवा. बाई फेकू नको, हाताना हात लवकर. आणि बायानं वजन करू नको, यानं हलकी दिली की भारी. तुम्हाला कधी 2 ट्रक साड्या आटल्या तरी तुमचं समाधान मर मर करता साडे. अव मा मायले लुगडं नव्हतं धड. माई माय म्हणजे जय महाराष्ट्र, नऊवारी बेस्ट. एक साडी जाऊ द्या, नाही पाठवतात. बाया इमानदारच खूप आहे. काही काही बाया राजकारणात भ्रष्टाचारी झाल्या. जाऊ दे बाई, पाहू नको, वजन नको करू. माई ले काय ते. धन्यवाद. याने म्हणते जोडी. म्हणून ज्या बाया मायबापाकडे मुली पडू नये. आजकाल नाही घटस्फोट वाढले. लग्न झालं की एका महिन्यात पोरगी गेली, बुरीच बोल. म्हणून मी तुम्हा बहिणीच्या पाया पडतो. जे बाई मायबापाकडे असन, तू बाई तुझ्या बापाचं ऐकू नको, तुझ्या भावाचं ऐकू नको. आणि त्याने आज फोन कर मला, जय काशीनाथ बाबा. दिसून आला ना रोग दिला. हॅलो हॅलो, झोपले का? माझ्या बहिणीचं तुझ्या सत्य माणसं कीर्तन आवडलं सण मला. तू माझ्या गावाच्या माझ्या घरी. म्हणून माझ्या बहिणीला प्रार्थना आहे, त्याने माफ कर. हो त्याचं चुकलं. थांबरे स्टेजवरची बोलू नका कोणी. तुम्हाला स्टेजवर जागा दिली, मंत्रिमंडळात स्थान दिलं म्हणजे काही बोलत राहायचं का तू? शेतकऱ्याची लाज आहे की नाही काही? हॅलो, ज्याच्या भरोशावर तुम्ही मोठे झाले त्याने लाथ मारता. अन्न धुण्यासाठी करोडो रुपये खर्च करता तुम्ही लोक. जो शेतकरी आत्महत्या करते त्याच्यासाठी तुम्हाला द्यायला 7वं वेतन नाही. ज्याचं पोट भरेलं आहे त्याने अजून देता. आणि जो शेतकरी आत्महत्या करून मरते त्याच्यासाठी तुमच्याजवळ वेळ नाही. तुम्हाला झटका देऊ, तुम्ही ऐकणार नाही. शांतपणा करून पागल समजते आम्हाला. शेतकरी अन्नदाते आहे ना. शेतकऱ्याला नाही केला पेला तर काय खाशील? तुझी बायको काय मॅक्सी तोडू तोडू खाई काय? LCD तुकडे करी काय? वॉशिंग मशीन तिच्या पोटात घाली? या शेतकऱ्यावर दुर्लक्ष. अरे कपड्याच्या दुकानात गेले अमरावतीले, आई एकच गाव. केवढं दुर्दैव आहे. म्हणून माझी माय बापाला प्रार्थना आहे, माझ्या शेतकरी राजानं आपल्या पोराचं लग्न कराल तर सामुदायिक करा, कोर्टात करा, खर्च नका करू. होळीच्या दिवशी लाकडं पेटू नका, रंगपंचमीले रंग टाकू नका शेतकऱ्याच्या पोराईने. आणि दिवाळीला फटाके नका फोडू. एक फटाका फोडला तर एका लेकराचं अंग झाकल्या जाते बरं, असं हे ग्रामगीता सांगते. आणि म्हणून पाया पडतो बहिणीच्या. बाई काशीनाथ बाबाने जर मानत असतील, तुझ्या काकावर जर तू विचार आवडत असेल, युट्यूब वरही पाहता तुम्ही लोक. फक्त प्रार्थना आहे माय, त्याला तुझ्या नवऱ्याला माफ कर. दुसरा कसा भेटते कर नाही. आपण त्याला तो बाप म्हणते त्याला घडू, आपण कोर्टात खावटी मागू.
अहो काय करतं खावटीच, नवराच नाही घरात. नाही म्हणून माझ्या बहिणींनो तुम्ही फोन करा. नंबर आहे काय बाई जावायचा? किती आपल्या मालकाने फोन करा. हॅलो, तू पाहि ना वाटत पाहून आला त्या फोनची. मिलो ना तुमचे अंग बराय नवरा बायको मध्ये घटात देऊ नका. असं एकच वेळ असते. गमतीनं बालनपणात नेली या मागणी जास्त बालनपणा करू करू. म्हणून बहिणींनो फोन करा. आपल्या पतीले माफ करा. उद्या चालली जाय बाई. महाप्रसाद झाला ना, झाला. 30,000 लोकांना महाप्रसाद घेतला. क्या बात आहे नांदगाव. त्या बाजूला बरं सर्वांची मदत आहे. सर्व जाती धर्माच्या पंथाची मदत आहे. म्हणून मला आई बहिणींनो प्रसाद घेतला. प्रसाद तुम्ही घेतला. त्या प्रसादाचा परिणाम उद्या तुमच्या नवऱ्याचं काही चुकलं असेल माफ करा. नवरा दारू पिते, तुला मारते, थोडं सहन कर. तुझ्या जर राग केला तर आणखीन जास्त पिन. अजून तुला कुंकू पुसायला लागेल. दारू पिणाऱ्यावर रागवू नका. प्रेमानं कोशिश करा. तुमच्या प्रेमात एवढी ताकद आहे माय. प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का. तुमच्या पतीने फोन करा आणि एखादं हिंदी गाणं म्हणवा. आए हो आई हो मेरे जिंदगी में बहार बनके. आई हो मेरी जिंदगी सुना ना या कविता काशीनाथ बाबाचा यात्रा आहे. पुण्यतिथी आहे. माणसात घडले नाही. मग तुम्ही नवरा बायको बोलता तुला. आणि तुम्हालाही सांगतो तुम्ही काय तोंड करून राहिले. रातभर बसतो टुकू टुकू पाहत. अरे तू रुक्मिणी घरी नाही, तू विठोबा कसा. म्हणून तुमच्या पत्नीला माफ करा आणि सासू सुनेचे भांडणे कमी करा. लग्न झाल्यावर 2 वर्षात जास्त भांडण होतं. कारण मायले असं वाटते मग फक्त बायकोचा झाला. आता काय काय माय राहणार तिला समोर जेवून. आता नवीन आल्यावर तिच्या प्रेम तर अरे मी तर नवऱ्याने सांगितलं पाहून घेतले 272 भेटले. आपल्या पत्नीचे सोबत आणले त्याने म्हणतात. नाही तर बायकोने ठेवते घरी, शेजारी ठेवतो वरती. काही छिनार लोक आहेत. अरे बापरे. ते जुनी बायको राहायचे मंदातून भांग पाडणारी, म्हणजे ओल्ड पाहिजे. आणि ते मंदात फाके होते. काय म्हणतात ते वाफे टाकणार. त्याला टिकला तुला पुस्तक देतो बेटा. 50 रुपयाचं पुस्तक आहे. आता परवा माझं पुस्तक प्रकाशित झालं. प्रबोधन सम्राट सत्य. पण तुला अजून ऐकायचं वाचायचं असेल तर पुढं पुस्तक वाच. अरे कुठक्याले मोहतात राहतो रे. पंक्तीत वाट पाहू बुंदीवाला येते का. आणि आमदार राणा नवनीत राणात आहे ना. लाडू न मै लाडू तुला केली. ज्या दिवशी चाकू मारला ना त्या आमदार बच्चू कडू साहेबांना गाडगे बाबाच्या समाधी मंदिरात एका दिवसाचं उपोषण केलं माझ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी. समजला. तू बरोबर बोलला म्हणून. त्याला टिकला टाईम आहे. आता म्हणणार
हाय प्रार्थना गुरुदेव से त्याच्या पुढचं असतं. म्हणून माई बापाने सांगतो दररोज काशीनाथ बाबाच्या मंदिरात प्रार्थना होते बाबू, जरूर जा. एखाद्या मुलीनं म्हणा बरं बाई मामा ना हम रहे अपने लिए, त्याच्या पुढचं मग उभी राहिली मग शरम तर तू कशी पोलीसवादी होती, तू कशी न्यायाधीश होती. उभी राह ना हम रहे अपने लिए, उभी राहिलं ताई तुम्ही उभे. हमको सभी से गर्ज है गुरुदेव यह आशीष दे, जो सोचने का फरके. तू नाही बाबा, तू 2 पुस्तकं देतो बाबा तुला. अभिनंदन, क्या बात है. राहिलं ताई उभे. तुम्ही शरमता पोरी म्हणून उद्या PSI कशा होणार. धन्यवाद. दे घे, तूच तर सावित्री आहे आणि तू जिजाबाई आहे. धन्यवाद. हिंमत केली बघा. त्याला वाजवा. तुझ्या पाया पडतो शेतकरी, कर्मचारी, अधिकारी. लेकरं चांगले जर घडवायचे असतील, बापाने मुलगा नाही शिकविला. घरी जाऊन वाचा बाई. ते जीवन वाचणं गरज आहे. ते काय वाचतं ना होणार ते दाखवलं होते आणि त्याच्या बोंबी पोटी से पोटी झगड़ने लगी, प्रेम की बातें काही तर काही लिहिलं. आम्हाला प्रेम वाढवायचंय. म्हणून माझ्या भावांनो, मी हे पुस्तक का देतो मुलांना, मला त्याचा आनंद वाटते बाबू. तुमच्या नांदगाववाल्याचा तर बघा आदरच. फक्त तो विषय आपली बायको घरी नसा. आता टुकू टुकू पाहिणं बंद कर. त्या नोट गेला की कोणती बाई कमी कपडे गेली. काही काही पोपटे त्यांनी चार तो धंदा. कॉलेज सुटलं अमरावतीला, काय आयटम माहिती. अरे ते मोबाईलवर चिटकेल राहते. हे म्हणून तर पोपट्याच्या डोक्यात शिवाजी नाही. बाबासाहेब आंबेडकर दादा, सावित्रीबाई, ज्योतिबा, अण्णाभाऊ साठे, विवेक